गेल्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका जो आहे तर तो आता भाजीपाला पिकाला सुद्धा बसलेला आहे. आपल्या या आपण पाहू शकतात का लासलगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची तर ती मेथी विक्रीसाठी आणलेली होती. अक्षरशः या मेथीला मातीमोल इतका बाजारभाव मिळालेला आहे. 1 रुपया जोडीला बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे. आपण पाहू शकतो का शेतकऱ्याच्या हातामध्ये या ठिकाणी मेथीची जोडी आहेत आणि अक्षरशः कमी बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकरी जो आहे तर तो नाराज झालेला आहे. मला हे सांगा भाऊ, तुम्ही कुठून आलेत आणि या ठिकाणी किती जोड्या आणलेल्या आहेत? तुम्हाला काय बाजारभावाची अपेक्षा होती? बाजार भावाची अपेक्षा होती 10 रुपये. एवढे आणले मी 350. त्याची आता इथे 1 रुपये गेली, त्याच्यामुळं ती आता परत चालवली आम्ही. वाकीवरून आलो आम्ही. का बरं परत घेऊन चालला? आता इथं जर कोणी घेतलीच नाही, मग आता 1 रुपये देऊन आम्हाला परवडत नाही. काय करणार? आता घरी जाऊन खातील जनावर. काय अपेक्षा होती? अपेक्षा होती 10 गेली असती तर देऊन टाकली असती आम्ही. ती आता 1 रुपयाच गेली. एकंदरीत पाहता या शेतकऱ्याला 10 रुपये जोडीला बाजारभावाची अपेक्षा होती, मात्र अक्षरशः 1 रुपया म्हणजे मातीमोल बाजारभाव मिळाल्यामुळे आता हा शेतकरी जो आहे तर तो उत्पादन खर्च सुद्धा निघणार नसल्याने या ठिकाणावरनं ही मेथीची जोडी आता घरी घेऊन जाणार आहेत आणि जनावरांना खाऊ घालणार आहेत. अशी परिस्थिती सध्या आता या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांजवळ लक्ष द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उमेश पारीख, युनियन मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.